त्याला गुंड म्हणून इथं बसवलंय का? त्याला इथं बाहेर काढा पहिलं त्या दाढीवाल्याला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मुळशी तालुक्यातील भुकुम गावात जाऊन हगवणे यांच्या घरासमोरील जेसीबी ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. हगवणे कुटुंबियांचे कारनामे ठिकठिकाणाहून समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या कुटुंबियांची गुंडगिरी अनेक प्रकारे समोर आली आहे. आपल्या सुनेचा पैशासाठी छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हगवणे कुटुंबियांवर गुन्हा दाखल होऊन काही मंडळी गजाआड आहेत. खेड तालुक्यातील त्यांचा असाच एक कारनामा आता समोर आलाय. जेसीबी यंत्राच्या व्यवहारात 11,70,000 रुपये रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी शशांक राजेंद्र हगवणे आणि लता राजेंद्र हगवणे, दोघेही राहणार भुकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे, यांच्यावर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी त्याचप्रमाणे पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत प्रशांत अविनाश येळवंडे, वय वर्ष 33, राहणार निघोचे, तालुका खेड, यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी थेट मुळशीमध्ये जाऊन कारवाई केली आहे. शशांक हगवणे आणि त्याची आई लता हगवणे यांच्या विरुद्ध आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली म्हाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी मुळशी तालुक्यातील भुकुम येथील शशांक हगवणे यांच्या घरासमोर उभा असलेला जेसीबी ताब्यात घेतला. म्हाळुंगे पोलिसांनी तातडीनं कारवाई करत जेसीबी ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज देखील दाखल केला होता आणि त्यानुसार पोलिसांनी शनिवारी 31 जून 2025 रोजी रात्री भुकुम येथे जाऊन कारवाई केली आहे. म्हाळुंगे पोलिसांनी शशांक आणि लता हगवणे यांना अटक करण्याची देखील तयारी केल्याचं सांगितलं जात आहे. 1 जून ते 7 जून दरम्यान पावसाचा खंड राहणार या हवामान विभाग व हवामान तज्ज्ञ यांच्या अंदाजाला धोका देऊन चासकमान परिसरात रविवारी 1 जून रोजी सकाळपासून 3 वेळा मुसळधार पाऊस पडला असून नुकसान देखील झाले आहे. सोयाबीन पेरणीसाठी शेतशिवार मोकळा करण्यासाठी शेतकरी वर्ग बाजरी पिके काढण्यासाठी शेतात गेले होते, पण या पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. उन्हाळी हंगामाबरोबरच पावसाळी हंगाम वाया जातो की काय, अशी चिंता आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. ट्रकमधून परवाना नसतानाही 12 म्हशींची वाहतूक केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास चाकण येथे घडली. पोलीस अंमलदार संदीप बाळासाहेब मेरगळ, वय वर्ष 32, यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुस्तफा हनीफ कुरेशी, वय वर्ष 23, राहणार मोरवाडी पिंपरी, याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या म्हशी कत्तलीसाठी नेत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. खेडसेच क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस चौकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी खेड पोलीस स्टेशन येथे आज बैठक आयोजित केली होती. खेडसेच क्षेत्रात वाढती गुन्हेगारी आणि ठेकेदारी स्पर्धा यातून गंभीर घटना वाढत आहेत. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य दिले पाहिजे. कायमस्वरूपी पोलीस चौकीचा प्रस्ताव शासनास सादर केला जावा. सध्याच्या सेज चौकीत मनुष्यबळ उपलब्ध केले जावे. ग्रामस्थ, कंपनी, प्रतिनिधी, पोलीस प्रशासन व खेड सिटी आणि एमआयडीसी यांची समन्वय समिती स्थापन केली जावी, अशी मागणी यावेळी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारीचा बिमोड करून शांततामय वातावरण निर्माण करावे, अशी स्थानिकांनी मागणी केली आहे. खेड तालुक्यात अलीकडील काळात पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतजमिनींचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांनी आपले नुकसान योग्य रीतीने नोंदवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. अर्जासोबत 7/12 उतारा, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत तसेच नुकसान झालेल्या पिकाचा जिओ टॅगिंग केलेला फोटो जोडणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी ही सर्व कागदपत्रे पूर्ण करून आपला अर्ज संबंधित ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडे लवकरात लवकर सादर करावा, जेणेकरून शासनाच्या मदतीचा लाभ वेळेत मिळू शकेल. शेतकऱ्यांना या प्रक्रियेबाबत काही शंका किंवा मदत लागल्यास पंचनामे करणाऱ्या कर्मचारी वर्गाशी संपर्क करण्याचे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने प्रांत अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी केले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा घुंडरे घराण्याला भेटला आहे. हा मान मिळाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे, अर्जुनराव मारुती घुंडरे, सचिन बाळासाहेब घुंडरे यांना हा मान मिळाला आहे. विवेक घुंडरे यांनी सातारा बावधन येथून राजा प्रधान बैलजोड बाळासाहेब कदम यांच्याकडून 6 लाख रुपयांना खरेदी केला आहे.
तसेच दुसरा बैलजोड सावकार आणि संग्राम हिंजवडी येथून उमेश साखरे यांच्याकडून 5 लाख रुपयांना खरेदी केला आहे. अर्जुनराव मारुती घुंडरे व सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी नांदेड सिटी येथून 5,51,000 रुपयांचा बैलजोड निखिल कोरडे यांच्याकडून खरेदी केला. तसेच दुसरा बैलजोड माऊली शंभू उत्तम नगर येथून मुरलीधर नाणेकर यांच्याकडून 2,51,000 रुपयांना खरेदी केला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यासाठी बैलांचा शेती मशागत, बैलगाडी ओढणे इत्यादी सराव होत आहेत. दिनांक 2 जून रोजी या बैलजोडीचे पूजन आणि मिरवणूक होणार असून जास्तीत जास्त आळंदीकरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे मानकरी यांनी आवाहन केले आहे. भरधाव वेगातील कारने धडक दिल्यामुळे पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मोशी येथे 25 मे रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष तुकाराम हजारे वय वर्ष 51 असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी MH14 LU 9496 या कारवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू शिवाजी नाणेकर वय वर्ष 58 राहणार नाणेकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे यांनी शनिवारी दिनांक 31 रोजी याबाबत MIDC भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पादचारी संतोष हजारे हे रस्ता ओलांडत असताना अज्ञात चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत धडक दिली. या अपघातात हजारे यांचा मृत्यू झाला. MIDC भोसरी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. वीज वितरण कंपनीने घरगुती ग्राहकांचे मीटरच थेट रस्त्यावर बसवण्याचा फंडा वापरल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहावयास मिळत आहे. राजगुरुनगर विभागांतर्गत कनेरसर, निमगाव आणि दावडी या भागातील घरातील मीटर थेट ज्या खांबावरून वीज कनेक्शन देण्यात आले त्या खांबावर 12 मीटर बसवण्याची क्षमता असणारा बॉक्स बसवण्यात आल्याचे पाहावयास मिळत आहे. आतापर्यंत 600 घरगुती ग्राहकांचे मीटर विजेच्या खांबावर बसवण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता उत्तमराव मंचरे यांनी दिली. घरे बंद असताना मीटर रीडिंग घेता येत नसल्याने वीज वितरण कंपनीने असा भलताच प्रयोग केला आहे. नंदीवाले म्हणजेच बैलाचा खेळ दाखवून वाद्य वाजवून लोकांची करमणूक करून पोट भरणारी महाराष्ट्रातील जमात. ही जमात तामिळनाडूमधून महाराष्ट्रात आली. त्यांची मातृभाषा तेलुगू सदृश्य असून त्यांच्या भाषेत मराठी हिंदी शब्दांचे मिश्रण आढळते. पाटील नंदीवाले, ढवळा नंदीवाले, कोमटी नंदीवाले आणि भांडी विकणारे नंदीवाले या 4 प्रकारात नंदीवाल्यांचा समाज विभागला आहे. भटकंती करून आयुष्य व्यतीत करणारा हा समाज स्वातंत्र्याच्या सुमारे 7 दशकानंतर देखील विकासाच्या वाऱ्यापासून कोसो दूर आहे. उचलला पाल आणि पुढच्या गावी चाल या न्यायाने आजही भटकंती करणारे नंदीवाले गावोगावी जाऊन लोकांची करमणूक करतात. या पारंपरिक कलेतून थोडाफार अर्थार्जन होत असल्याचे खेड तालुक्याच्या भटकंतीवर असलेले नंदीवाले बांधव सांगतात. तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? गायकवाड. पूर्ण नाव? रामभाऊ गायकवाड. बरं, कुठलं गाव तुमचं मूळ? इंदापूर. इंदापूरचे. वडापुरीचे. तुम्ही कुठलं? कोंडापुरी. वडापूर. वडापूर. बरं, तुम्ही कुठलं समाजातून येता? आपले नंदीवाले म्हणून नंदी घेऊन आम्ही फिरतो ना. अच्छा. बरं, हा तुमचा पिढीजात व्यवसाय? पिढीजात व्यवसाय. बरं, नंदीवाले म्हणजे तुम्हाला बाकी शासनाच्या काय कुठल्या सवलती वगैरे मिळतात? नाही, काय नाही. बरं, तुम्ही भटकंतीच करत असता का? भटके. किती पैसे मिळतात? काय मिळतो पोटाला 400-500. 400-500 रुपये पूर्ण दिवसभरात मिळतात? नाही, दिवसभर नाही. हा, आपला 12-1 वाजता. 12-1 वाजेपर्यंत भटकी जमानमध्ये येतो. भटक्या जमातीत. बरं. आमचे पूर्वी आहे. आमचा आजोबा गेलेत तेव्हापासून आमचा व्यवसाय असली पहिल्यापासून पूर्वीपासून. बरं, काय लोक पैसे देतात का पण तुम्हाला? देते. का पुढं जा म्हणतात? काय देतात लोक पैसे? तर जर त्याने आता आपण न दिला दुसऱ्याने 20 रुपये दिला, 10 रुपये दिला, 5 रुपये दिला, घ्यायचे आपण. आपला बळजबरी आहे का? ते किती देईन की आपल्याला माहिती आहे का? रुपये देईन की 2 रुपये देईन की घ्यायचे. आता तुम्ही इंदापूरहून इथं आले, मग तुम्ही दररोज तिथं जाता येता का? तुम्ही आता सध्या इथे नाही राहिले इथे. कुठं? आपला मरकल कोयले नाही का? बाणाबाचं कोयले तिथे. तिथं म्हणजे काय घर आहे तुमचं का काय? नाही, सरकारी जागा भेटली मला. सरकारी जागा भेटली का? सरकारी जागेत तुम्ही झोपडी बांधून राहताय? नाही, सरकारी जागा भेटली. मग तिथं काय तुमचं घर आहे? झोपडी काय? हा, झोपडी. किती लोक आहेत आपली नंदीवाली समाजाचे? आपला 3 जण भाऊ आहे. मी एक पाहुणा आहे. 4 आहे. 4 जण राहतात. चाकण शहरातील अंतर्गत रस्त्यांवर देखील सध्या मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
पाण्याच्या जलवाहिनीसाठी रस्त्याच्या लागतच भाग खोदण्यात आलाय। त्यातच काही चारचाकी वाहनांचे मालक आता रस्त्याचे देखील मालक असल्याच्या आविर्भावात रस्त्यावर वाहने उभी करून खरेदीसाठी जात असल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे। या ठिकाणी रस्त्यावर वाहनांच्या पार्किंगचे नियम केवळ दुचाकी वाहनांसाठी असल्याने अशी स्थिती निर्माण होत आहे। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतमालाची काढणी थांबली होती। मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेरपिंपळगाव येथील शेतकरी पुन्हा शेतीकामात व्यस्त झाले आहेत। विशेषतः भुईमुगाच्या शेंगा काढण्याचे काम जोरात सुरू झाले आहे। शेरपिंपळगाव येथील शेतकरी दौंडकर पाटील कुटुंबीय यांनी सांगितले की शेवटच्या टप्प्यात आलेली भुईमुगाची पिके सडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते। मात्र हवामान सुधारल्यामुळे भुईमुग काढणीचे काम वेगाने पार पडत आहे। भुईमुगाच्या शेंगा सरासरीच्या मानाने चांगल्या असल्याचे देखील शेतकऱ्यांनी सांगितले आहे। शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवल्यानंतर खेड तालुक्यातील कणेरसर परिसरातील जालिंदर नगर येथे जिल्हा परिषदेत बदली होऊन आलेले शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी पुन्हा आपल्या कामगिरीची चुणूक दाखवत अल्पावधीतच शाळेचा पटसंख्या वाढवत शाळेच्या भौतिक सुविधासह मुलांच्या बौद्धिक कलागुण शैक्षणिक मूल्याबरोबरच विविध भाषा बोलणारे विद्यार्थी घडवले आहेत। जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळा आता हायटेक होत आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या शाळेला भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली। सुट्टी असतानाही शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। आखरवाडी येथील मुळूक वस्ती 15 दिवस अंधारात असल्याची बातमी पुणे लाईव्हवर प्रसिद्ध झाल्यानंतर विद्युत वितरण कंपनीने येथे पर्यायी विद्युत सप्लाय त्वरित चालू केला असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे। शेरपिंपळगाव तालुका खेड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री शिवाजी विद्यालय या शाळेची जुनी इमारत मोडकळीस आली असून विद्यार्थी व शिक्षक जीव मुठीत धरून अध्ययन करत आहेत। गेल्या कित्येक महिन्यांपासून शाळेचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून याकडे ग्रामस्थांचे व संस्थेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे। शाळेची इमारत 30 ते 35 वर्ष जुनी असून बांधकाम व स्लॅब जीर्ण अवस्थेमध्ये आहे। 12 ज्योतिर्लिंगमधील एक अत्यंत महत्त्वाचे असलेले खेड तालुक्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे। अनेक भाविक येथे आवर्जून येतात, परंतु पैसे देऊन दर्शन घेण्याची वेळ भाविक भक्तावर येत आहे। 1 ते 1,500 रुपये घेतले जात असल्याचे खेड तालुक्यातील भाविकांनी पुणे लाईव्हला कळवले आहे। यांनी हात उचललाय मेजर माझ्यावर। मी ऐका, याला बाहेर काढा, याचा आय कार्ड दाखवा मला पहिले। हा माणूस कोण आहे दाढीवाला? नाही, त्याला पहिलं बाहेर बोलवा। त्याचं आय कार्ड काय मला दाखवा, त्याची पहिचान काय? त्याला गुंड म्हणून इथं बसवलंय का? त्याला इथं बाहेर काढा पहिलं त्या दाढीवाल्याला। कुठे आहे तो? मेजर मला ओळखतात चांगले, आम्ही चुकीचं काम करत नाही कधी। हो दादा, आता ऍक्सिडेंट झाला तर आहे ना, जीव 2000 मांगते ये लोगों से। अभी नहीं रुक सकता ये चोर बाजार, एक दिन भी नहीं रुक सकते ये लोग। काय गरज नाही, त्या चोरांना धरून आणा। त्यांनी हाणून बाहेर काढले मला। शांतता कशाबद्दल शांत? मी काय गोंधळ नाही घालीत सर, मी बोलतोय, मला बोलायचा अधिकार आहे। मला संविधानाने अधिकार दिलाय बोलायचा। मला संविधानाने अधिकार दिलाय बोलायचा। इथं मारामारी करतायत हे लोक, इथं गुंड बसवले या लोकांनी, इथे ज्यांची काहीच इथे। एका बाजूला चिकनचे दर स्थिर असताना मटण एवढा महाग का झाला असावा असा प्रश्न मांसाहार करणाऱ्या अनेकांना पडतोय। आणि सध्या चिकन प्रति किलोला 200 रुपयांच्या आत असताना मटणच्या प्रति किलोचे दर 800 रुपयांच्या घरात पोहोचले। मटण महाग होण्यासाठी अनेक कारणं व्यापारी आणि मेंढी पालक सांगतात। पहिली गोष्ट म्हणजे कोंबडी पालन आणि बकरी पालन यांचे अर्थशास्त्र पूर्णपणे वेगळे आहे। कोंबडी पालनासाठी लागणारे मनुष्यबळ आणि बकरी पालनासाठी लागणारे मनुष्यबळ यात मोठा फरक आहे। आजच्या काळात बॉयलर कोंबडी विक्रीसाठी 25 ते 35 दिवसात उपलब्ध होते, तर मेंढी किंवा बकरा विक्रीसाठी 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागतो। कोंबडी पालनासाठी मजुरीचा खर्च, खाद्यान्न, औषधे सहजपणे उपलब्ध आणि मर्यादित आहेत, तर बकरी पालनासाठी मजुरीचा खर्च, चारा पाणी, खाद्य, औषधे तुलनात्मकदृष्ट्या बराच जास्त असल्याचं व्यापारी आणि शेळी तसंच मेंढी पालक सांगतात। धनगर बांधवांच्या व्यतिरिक्त गोट फार्मिंग यशस्वी होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे। जागोजागी उभ्या राहिलेल्या पोल्ट्री फार्ममधून बॉयलर कोंबड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। या उलट मेंढ्या काही मोजके मटण दुकानदार आणि मेंढपाळ यांच्याकडेच मर्यादित स्वरूपात उपलब्ध होत आहेत। या सर्व कारणांमुळे मेंढ्या आणि बोकडाचं मटण चिकनपेक्षा महाग आहे असं सांगण्यात येत आहे।
चाकण येथील कला वाणिज्य महाविद्यालयात 25 वर्षाच्या सेवेनंतर गेली 11 वर्ष राजगुरुनगरच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात प्रबंधक म्हणून काम करणारे आणि 36 वर्षाच्या सेवेनंतर 31 मे रोजी सेवानिवृत्त झालेले प्राचार्य कैलास पाचारणे यांचा गौरव समारंभ करण्यात आला। याप्रसंगी म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, डॉक्टर अविनाश अरगडे आदींसह शैक्षणिक क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, आजी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोमवारी 26 मे रोजी झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाने पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर अभयारण्य परिसरातील पाभे, भोमाळे आणि बोरगीर येथील भीमा नदीवरील आलेल्या पुराने अडवण्यात आलेले कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाण्याने परिसरातील गावांवर पुराची आपत्ती ओढवली गेली। परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरून अन्नधान्य भिजून नुकसान झाले। त्यानंतर या भागातील अनेक दानशूर व्यक्तींनी रोख स्वरूपात पैसे देऊन काही शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला। चाकण तळेगाव महामार्गावर राणूबाई मळा ते खराबवाडी दरम्यान ड्रेनेज लाईन तुंबल्याने आणि अनेक ठिकाणी ओढ्याचे पाणी देखील रस्त्यावर येत आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा आणि अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे। रयत क्रांती संघटनेच्या 2 दिवसांच्या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। खेड तालुक्यातील काळूस गावातील बरेच शेतकरी या शिबिरास उपस्थित होते। राजगुरुनगर येथील जाणीव जागृती मंचाच्या वतीने इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोळ येथील शाखा प्रमुख पदी रोहन बाळासाहेब ठाकूर पाटील यांची निवड करण्यात आली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।